ठाणे महापालिका हद्दीतील महात्मा फुले नगर मीनाताई ठाकरे गार्डनच्या पाठीमागील वैष्णवी आर्केड अनधिकृत इमारतीच्या 8 माळ्यांचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात यावे, इमारत बांधकामाच्या अवैध निर्मितीस मदत करणाऱ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करावी, यासाठी दिनांक 27/7/2026 रोजी रिपब्लिकन बहुजन सेना प्रमुख संघटक महाराष्ट्र राज्य किशोर चंद्रकांत लासुरे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या समोर बेमुदत उपोषण सुरू केले। सदर बेमुदत उपोषणाला विजय घाटे राष्ट्रीय अध्यक्ष, राजरतन गायकवाड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, मनोज कांबळे ठाणे कार्याध्यक्ष, पंजाब गवई शहर संघटक, बागुल मॅडम ठाणे जिल्हा अध्यक्ष, महिला आघाडी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। तर आज आपण ठाणे महानगरपालिका मुख्यालय बाहेर आपण इथे उपोषणाला बसलोय। नक्की काय आपला विषय आणि मागणी काय? नमस्कार, मी किशोर चंद्रकांत लासुरे, रिपब्लिकन बहुजन सेना प्रमुख संघटक महाराष्ट्र राज्य। इथे अनधिकृत इमारतीच्या बाबतीमध्ये आजपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेले आहे। याआधी प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार केले होते की महात्मा फुले नगर मीनाताई ठाकरे गार्डनच्या पाठीमागे वैष्णवी आर्कडे नावाची 8 माळ्याची बेकायदेशीर इमारत उभी आहे। त्याच्यावरती शासनाने कायदेशीर कारवाई करावी, परंतु कोणतीही कारवाई गेल्या 2 महिन्यापासून प्रशासनामार्फत झालेले नाही। त्यामुळे आजपासून त्या इमारतीवर कायदेशीर कारवाई करून ती निष्कासन करावी, याकरिता आम्ही आजपासून बेमुदत उपोषण इथे ठाणे महानगरपालिकेच्या समोर सुरू केलेले आहे। आपल्या या संबंधित काय अधिकाऱ्यांचे बोलणं झालंय की काय त्यांनी सांगितलं? अजून सध्या काही चर्चा झाली नाही। त्यांचा निरोप आलेला आहे का आम्ही तुम्हाला चर्चेसाठी बोलवू। मग पण आज सकाळपासून आपण इथे उपोषणाला बसलो, कुठला अधिकारी आपला भेटीला आलाय? त्यांचे जे सिक्युरिटी गार्ड आहेत मेन, ते येऊन गेले। ते बोलले का साहेब अजून आले नाही, आमची चर्चा झालेली आहे, साहेब आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला चर्चेला घेऊन जाऊ। आपली मागणी काय? आमची मागणी आहे ती बेकायदेशीर इमारत पाडावी आणि त्याला ज्या ज्या अधिकाऱ्यांनी मदत आणि सहकार्य केले त्यांचं निलंबन शासनाने करावं। तर आपल्या पक्षाच्या वतीने अनधिकृत बांधकामच्या विरोधात इथे उपोषणाला बसला, आपण त्याला समर्थनात आलं, इथे काय? नमस्कार, मी विजय घाटे, रिपब्लिकन बहुजन सेना या पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे। आमच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य संघटक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। महात्मा फुले नगर मीनाताई ठाकरे गार्डनच्या पाठीमागं वैष्णवी आर्केड या नावाची 8 माळ्याची बिल्डिंग बनलेली आहे। त्या बिल्डिंगचे बिल्डर राहुल जाधव, पियुष ठाकूर, वनिता गोतपगार यांनी त्या ठिकाणी अंधाधुंद बिल्डिंग बनवलेली आहे आणि लोकांना त्या ठिकाणी त्रास देत आहेत। त्यात ते एकच बिल्डिंग नाही, ते ठाण्यामध्ये अनेक बिल्डिंग अनलिगली आहेत। तर महापालिका त्याच्यावर दुर्लक्ष करते आणि तोडत नाही। तर ह्या ठिकाणी बिल्डर जे आहे ते लोकांची फसवणूक करतात, एका रूमवरती 5-5, 10-10 लोकांना विकतात आणि त्याचे पैसे घेतात। म्हणून अशा बिल्डिंगी उभा राहू नये म्हणून महानगरपालिकेच्या विरोधात आमच्या पक्षाच्या वतीनं हे उपोषण चालू आहे आणि त्या उपोषणाला आज सुरुवात झालेली आहे सकाळपासून। जर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थित यांच्या मनावर घेतलं नाही तर पूर्ण जोपर्यंत बिल्डिंग उद्ध्वस्त होत नाही, तोडत नाहीत, तोपर्यंत उपोषण या ठिकाणी चालू राहील अशी पक्षाच्या वतीनं भूमिका आहे। आणि पक्षाच्या वतीनं पूर्ण 100% आम्ही या आंदोलनामध्ये उतरणार आहोत, या उपोषणामध्ये उतरणार आहोत। मागे म्हणजे याच्यामध्ये काही तडजोडीचा विषय नसणार आहे। सकाळपासून उपोषण सुरू आहे, आपली काय अधिकाऱ्यांची काय प्रशासनाची काय आले भेटगाठी काय? या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे काही लोक आले होते, ते बोलले ते उपायुक्त लोकमान्य प्रभाग समितीचे येत आहेत आणि ते आल्याच्या नंतर आपण चर्चा करू। आता मला वाटतं पोलीस कमिशनर वगैरे सगळे आलेले आहेत या ठिकाणी आणि त्यांची मीटिंग चालू आहे आयुक्ताची वगैरे। त्या मीटिंगमुळे हे थोडंसं दीर्घाई झाली असेल, वेळ त्याच्यासाठी मागितला असेल। 4च्या नंतर आपण बसू बोलले होते, आणखीन आम्हाला निरोप आला नाही, 4 वाजून गेले तरी आता येईल निरोप, आल्याच्या नंतर आम्ही चर्चा करू। जर इथे मागणी मागे नाही झाली तर पुढची भूमिका पक्षाची आणि आपली काय? पुढची भूमिका पक्षाची आमरण उपोषणाला बसू आम्ही। हे बेमुदत उपोषण आहे, त्याचं आमरण उपोषण मध्ये कन्वर्ट होणार आणि त्या उपोषणामध्ये जे काय होईल किंवा जीवितहानी होईल किंवा या ठिकाणी काही होऊ शकतो त्याची जबाबदारी प्रशासनाची आहे। प्रशासनानं या गोष्टीची खबरदारी घेऊन
ताबडतोब ह्याच्यावरती मार्ग काढावा आणि ती बिल्डिंग तोडण्याची हमी द्यावी. बाकी आम्हाला पैसे बिजले याचे काही लेणं देणं नाही, फक्त बिल्डिंग तोडावी हाच उद्देश आहे आमचा. असं नेहमी अन्यायाच्या विरुद्ध लढून न्याय देणारी ही रिपब्लिकन बहुजन सेना पक्षाच्या वतीने आज एक कार्यकर्ता इथे अनधिकृत बांधकामाच्या विरोधात इथे उपोषणाला बसला आहे. काय रिपब्लिकन बहुजन सेना ही आदरणीय विजय घाटे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर काम करते. मी राजरत्न गायकवाड या पार्टीचा महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष आहे. आज ठाणे महानगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळं धोरणात्मक निर्णय घेण्यास असक्षम ठरत असलेल्या अधिकाऱ्यावर कार्यवाही व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी आज आमरण उपोषणाला बेमुदत उपोषणाला आम्ही या ठिकाणी बसलो आहोत. आमच्या पक्षाचे प्रमुख संघटक किशोर लासुरे साहेब आज या ठिकाणी या उपोषणाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. उपोषण आमचं हे महात्मा फुले नगरमध्ये जे या ठिकाणी वैष्णवी आर्केड नावाची जी अनधिकृत बिल्डिंग झालेली आहे ती बिल्डिंग पाडली पाहिजे आणि तिथल्या लोकांना तिथल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे आणि ती बिल्डिंग पाडावी यासाठी सतत 2 महिन्यापासून पार्टी पक्षाचे कार्यकर्ते पाठपुरावा करतात, पण गेंड्याची कातडी पांघरून घेतलेल्या इथल्या प्रशासनाला जाग येत नाही. हा मात्र संशोधनाचा विषय आहे. ज्या बिल्डिंगचा तो बिल्डर आहे, ज्याचं नाव राहुल जाधव नावाचा जो मगरूर माणूस आहे, व्यक्ती आहे, त्याला कुठल्याच त्या लोकांबद्दल आस्था नाही, आत्मीयता नाही, तळमळ नाही. प्रशासनाचे नियम काय असावेत, आपण काय करतोय, त्यामुळे काय नुकसान होते याची जाणीव नाही, भान नाही. अशा बिनडोक माणसाला जाग्यावर आणण्यासाठी त्याचं मस्तक कसं नीट करता येईल यासाठी रिपब्लिकन बहुजन सेनेनं तिथल्या नगरच्या लोकांच्या न्याय हक्कासाठी ही लढाई उभी केलेली आहे. जर ठाणे महानगरपालिकाच्या आयुक्तांनी आणि इथल्या प्रशासनाने जर माझ्या राज्याच्या प्रमुख संघटकाच्या मागणीकडे दुर्लक्ष जर केलं तर मला या महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मला महाराष्ट्र नाविलाजास्तव पेटवावा लागेल. आणि महाराष्ट्र या आंदोलनात जर रिपब्लिकन बहुजन सेना उतरली, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी जबाबदार इथल्या अनधिकृत बिल्डिंगला पाठीशी घालणारी अधिकारी राहतील आणि त्या अधिकाऱ्याला रिपब्लिकन बहुजन सेना कधीच माफ करणार नाही. त्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेना या आंदोलनामध्ये सर्व ताकदीने उतरलेली आहे. आज पहिला दिवस आहे, आम्ही वेट करतो. यानंतर आंदोलन मात्र अतिशय तीव्रपणानं महाराष्ट्रभर राबवलं जाईल, हा आमचा प्रशासनाला इशारा आहे.